माझ्या संपूर्ण रामायणाचा पाया ठरेल. त्याबद्दल काय बोलावं. धन्य ते माता पिता ज्यांना श्रावणासारखा पुत्र प्राप्त झाला. माता पित्यांना परमेश्वराच्या ठाई पाहणाऱ्या श्रावणाला हे जग कधीही विसरू शकणार नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे या ब्रह्मांडात झगमगत राहणार तोपर्यंत माझ्या या रामायणातील श्रावण प्रत्येक राहील. यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यास देहनाकं महिमान सचेन्द्रियत् पूर्वे साध्य संख्य देवा. श्रावणा, बाळा आलास? पाणी देते ना तुला. अगं तू कशा त्रास करून घेतेस, मी घेतो ना माझ्या हाताने. अरे रात्रंदिवस तू आमच्यासाठी राखतोच आहेस बाबा. घरी आल्यावरही परत आमची सेवा आहेच. अगं मग त्यात काय झालं एवढं, हे तर माझं कर्तव्यच आहे. आणि हे माझंच काय, हे तर जगातल्या प्रत्येक मुलाचं कर्तव्य. कुठल्या कर्तव्याबद्दल सांगतोय साईला? पुत्राच्या कर्तव्याबद्दल बाबा. आपल्या आई वडिलांची सेवा करणं, त्यांच्या ठाई ईश्वराला बघणं, यासारख्या जगात दुसरं कुठलंही पुण्य नाही. अहो काशी मथुरा यासारख्या तीर्थक्षेत्राला जाऊन जे पुण्य प्राप्त होत नाही ते पुण्य आपल्या आई वडिलांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लावल्याने प्राप्त होते. कुठून शिकणार एवढी गोड भाषा आणि कुठून मिळवली एवढं ज्ञान? आपल्या चरणाशी बाबा. खरंच आम्हीच खरं तर भाग्यवंत. आमच्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला आला. अगं नाही काय, खरं तर मीच अत्यंत भाग्यवान आहे की तुमच्यासारखे प्रेमळ आई वडील मला मिळाले. ईश्वर चरणी आता एकच म्हणेल की जन्मोजन्मी मला हेच आई वडील मिळू. चला, आई वडिलांचं कौतुक पुष्कळ झालं, आता जेवून घे. चला. खूप त्रास होतो का? पाणी घ्या. वैद्यवान दिलेली जडीबुटी घेतली ना बाबा. आई, मी असताना बाबाने काढा घेतला ना. हो रे बाबा, घेतला हो यांनी काढा. यांनी घेतला, मी सुद्धा घेतला. आता जडीबुटीवरच सोडलं आयुष्य जगायचं आहे. बाबा असं का बोलतात? माझा काय त्रास होतो का तुम्हाला? तुझा कसला त्रास, उलट आमचाच तुला भरपूर त्रास असतो. थोडं कंपल्सरीला त्या वृद्ध आई वडिलांचं परमेश्वराने आता या जीवनातून आम्हाला मुक्त करा. त्यापूर्वी मनात एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण व्हावी. इच्छा? कुठली इच्छा? बाळा, आपण धर्माने ब्राह्मण आणि प्रत्येक ब्राह्मणाने जीवनात एकदा तरी काशी मथुरे तिथे तीर्थयात्रा करून सार्थक करायचं असतं. बस एवढी एकच इच्छा, आणि हे सांगायला तुम्ही संकोच करीत होता. अरे तीर्थयात्रेला जायचं तर द्रव्य नको का? आपण गरीब, आपल्याकडे एवढं धन कुठून येणार? ती एवढी छोटी तेवढी आहे आपल्यापाशी. आई मी आहे ना, मी करेन त्याची व्यवस्था. राहिला धनाचा प्रश्न,
तर मी आईपेक्षा खूप जास्त कष्ट करतो. आणि त्या दिवसापासून श्रावणाने अधिक परिश्रम करायला सुरुवात केली. रोज रानावनात परिश्रम घेऊ लागला. एक एक पैसा जमा करताना तो त्या दिवसाचं स्वप्न पाहू लागला, ज्या दिवशी तो आपल्या माता पित्यांना तीर्थयात्रेस पाठवू शकेल. कोवळ्या अंगाच्या श्रावणाच्या मनात एकच इच्छा आता भर करून होती, आणि ती म्हणजे त्यांची तीर्थयात्रा. एक एक दिवस श्रावण राबत होता आणि धन गोळा करीत होता. पण अचानक एक दिवस श्रावणा, अरे इतका काळोख कसं झाला रे? बाळा, अरे हा कभी अंधार कसा काय? श्रावणा, अरे बाबा, बाळा, अरे बाबा, आयुष्यातच अंधार आहे. श्रावणा, बाळा, अरे मला काही दिसत नाही. अरे मला काही दिसत नाही बाळा. श्रावणा, मला काही दिसत नाहीये रे. श्रावणा, म्हणजे आमची दृष्टी परमेश्वर इतका निष्ठुर होऊ शकत नाही. आपण नव्यानं झोपडे बांधूया. आज आपल्याला आयुष्यात दुःख प्राप्त झालं, उद्या नक्कीच सुख प्राप्त होईल. वा रे दैव, आयुष्यभर परमेश्वराची उपासना करणाऱ्या या दाम्पत्याच्या नशिबी काय होते. परमेश्वर खरोखरच परीक्षा बघतो म्हणतात ते काही खोटं नाही. राबून श्रावणाने साठवलेले धन नियतीने क्षणात त्याच्याकडून हिरावून घेतले. केवढी क्रूर चेष्टा केली या नियतीने थोड्या श्रावणाची. पण श्रावण डगमगला नाही. सगळं दुःख एका बाजूला सारून त्याने नव्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली. आता तो एकटा जीवन जगत नव्हता. त्याच्या वतीने त्याच्या अंध माता पित्यांचे जीवनही आता श्रावणाने जगायला सुरुवात केली. रोज रानावनात कठोर परिश्रम करून व नंतर घरी आपल्या माता पित्यांची नितांत सेवा करणे, हाच आता श्रावणाचा दिनक्रम झाला होता. आई बाबांना पण काही करून यात्रा करायला पाठवलंच पाहिजे. पण कसं होईल हे सगळं? परमेश्वर तिचं बोलणं श्रावणाने फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. सारखं काहीतरी करत असतो. विचारलं तर सांगतो, वेळ आली की सांगेल. रोज काहीतरी फोटपीट करत असतो. मी विचारण्याचा प्रयत्न केला तर मलाही असंच काही उत्तर दिलं त्याने. आई बाबा आला वाटतं. श्रावण, चला तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत हो, कसली? तुम्ही या तर खरं. ओळखीच आहे. श्रावण कुठे जातेस बाबा? काय आहे रे हे? श्रावणा, अरे बोल ना, काय आहे? अहो, तुम्हाला तीर्थयात्रेचं दर्शन घालायचं होतं ना, म्हणून मी तुमच्यासाठी ही कावड बनवली. कावड? हो, कावड. अरे पण आता काही एक बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे. बाबा, अहो तुम्हीच तर एक दिवस म्हणाला होतात ना की मी तुमचा अंश आहे. जे मी बघीन त्यातूनच तुम्हाला तुम्ही बघितलं तर समाधान मिळेल. मग आता मी तुम्हाला माझ्या डोळ्याने त्या तीर्थयात्रेचं दर्शन करवतो. पण तिथं पावलं मात्र तुमचीच पडली. खरंच किती भाग्यवान आहे मी.
तीर्थयाचं दर्शन करता येते. चला आता आपल्याला जायची तयारी करायला हवी. चाले चाले रे चाले रे चाले कावड चाले रे चाले कावड चाले रे श्रावणाची. चाले चाले रे चाले रे चाले कावड चाले रे चाले कावड चाले रे श्रावणाची. ओ रे माझी ओ रे माझी ओ रे माझी. श्रावणा, हो बाळा फार तहान लागले रे. कंठ दाटून आलाय. आई बाबा तुम्ही त्या वृक्षासाठी जरा आराम करा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. पण बाळा, या निर्मनुष्य ठिकाणी तुला कुठून मिळणार पाणी? आई तू काही काळजी करू नको. मी बघतो इथे कुठे झरा आहे. नीट जा. सांभाळून जा रे बाळा. लवकर ये रे बाळा. माझं काहीच धडधडत आहे हो. काहीतरी विपरीत होईल असं वाटतंय. हा श्रावण अजून कसा आला नाही? श्रावणाची आई काळजी करू नका. अहो येईल आपला श्रावण. माझं भान त्या आधार मनुष्याला कसं काय? कोण आहेस तू आणि अशा निर्मनुष्य ठिकाणी कसं काय आलास? माझं नाव श्रावण. माझ्या अंध माता पितांना घेऊन मी तीर्थयात्रेला निघालो होतो. वाटेत त्यांना खूप मी त्यांना एका वृक्षाच्या खाली सावलीला बसून मी इथे पाणी आलेलं आलो. कुठल्या तरी निर्दयी माणसाने माझ्यावर हा वार केला आणि मला मृत्यूच्या समीप आणलं. मला या गोष्टीचं दुःख नाही की मी आता नाही जगू शकलो. पण माझ्या अंध माता पितांना आता पाणी कोण पाजणार? तेव्हा तुम्ही कोण? अयोध्येच्या राज्यात बसलो. तुम्ही इथे काय करताय? मी इथे शिकारीला आलो होतो आणि माझाच बाण पुराला खरा रे बाळा. हो मीच तो निष्ठुर निर्दयी मनुष्य. पण मला यात माझी काहीच चूक नाही. आणि तळ्याच्या पाण्याच्या आवाजाने मी इथे आलो. मला वाटलं की एखादं जनावर पाणी प्यायला इथे आलं असतं आणि त्या आवाजाच्या दिशेने मी फार मारला आणि तो चूक लागला. माझंच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो हे माझं भाग्यच आहे की मला अयोध्येचा राजा दशरथ याच्या हाती मरण आलं. गोष्टीची वाटते माझ्या माता पितांना आता पाणी कोण पाजू? बोल मला एक वचन पाणी घेऊन तू माझ्या माता पितांकडे जाशील. त्यांना हे नेऊन देशील. त्यांना माझ्या मृत्यूची बातमी दे.
कदाचित ते हे ऐकून जिवंत नाही राहणार, पण समजा ते जिवंत राहिले तर त्यांच्या तीर्थयात्रेला जायची अंतिम इच्छा तुम्ही पूर्ण करा. महाराज, महाराज मला वचन द्या. महाराज मला वचन द्या. होय बाळा, अरे तुझी इच्छा ती माझी इच्छा. बघ, पण तू घाबरू नकोस, तुला काही होणार नाही. महाराज मी आता नाही जगू शकत. महाराज, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही होणार. मला वचन द्या महाराज. मी तुला वचन देतो, हा अयोध्येचा राजा, तुला वचन देतो, तुझी इच्छा मी पूर्ण करीन. श्रावण, श्रावणा, श्रावण, बाळा श्रावण, श्रावण. श्रावणा. अहो, श्रावण आला वाटतं. श्रावण, किती वेळ लावलास रे? आमचे प्राण अगदी कंठाशी आले रे बाळा. असं कसं रे वेळ लागला तुला? खूप दुरून आणावं लागलं का पाणी? तुझ्या आईने तर अगदी आक्रोशच करायचं बाकी ठेवलं होतं. जसं काही तुम्ही अगदी शांतच होता बाळा. श्रावणा, कंठ फार कोरडा पडला रे. बोलत का नाहीस तू? अहो, आपल्या समोर आहे तो आपला श्रावणच आहे ना. हो, असं काय करतात? दुसरं कोण असणार? बोल ना रे श्रावण. श्रावणा, बोल रे बा. श्रावणा, बाळा, बोल रे. अरे काहीतरी बोल रे बाळा. बोल रे श्रावणा. अरे काहीतरी बोल रे. काय झालं? हा हा आपला श्रावण नाही. दुसराच आहे? हो, हा आपला श्रावण बाळ नाहीये. कोण आहेस तू? कोण आहेस तू? अरे बोल ना. आमचा श्रावण बाळ कुठे? कोण आहेस तू? मी तहान लागली होती ना, घ्या पाणी आणलं. घ्या पाणी घ्या. ते कुठे बाजूला? आधी सांग तू कोण आहेस? आमचा श्रावण बाळ कुठे आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ. अयोध्येचा राजा दशरथ. राजा, आम्हा अंधवृद्धांना या वनात बसून आमच्या श्रावणबाळ पाणी आणायला गेला. तो अजून आलेला नाही. कधीपासून आम्ही त्याची कधी येईल? तो आता कधीच येणार नाही. असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. कुठे आहे आमचा श्रावण? काय झालं त्याला? आता कसं सांगू तुम्हाला? राजू, राजा, काय झालं ते नीट सांगशील? हे बघ, आम्हाला आणखी संभ्रमात पाडू नकोस. मी अंधेर जंगलात शिकारीसाठी आलो होतो. बराच वेळ मी शिकारीच्या शोधात होतो, पण एकही शिकार मला गवसली नव्हती. तेवढं तळ्याच्या पाण्यात सापा झाला. मला वाटलं एखादं जनावर तिथे पाणी पिण्यासाठी आलं असावं. त्या हेतूने मी माझा बाण त्या आवाजाच्या दिशेने सोडला, पण तिथे एकही जनावर नव्हतं. तिथे तुमचा श्रावण बाळ होता आणि माझा बाळ. मी श्रावणाच्या जवळ गेलो. त्याने मला संपूर्ण हकीकत सांगितली. मी त्याला वचन दिले की तुम्हाला तीर्थयात्रा मी घडवेल. त्याने मला क्षमा केली. तुम्ही मला क्षमा करा. चुकून माझ्या हातून
तुमच्या श्रावण बाळाचा प्राण गेला, पण तरी मी तुमच्याकडे क्षमेची याचना करत आहे, भीक मागत आहे. मला माफ करा, मला क्षमा करा. आमच्या ऐकून एका श्रावणाला आमच्यापासून हिरावून घेतलं आणि आता आमच्याकडून क्षमेची अपेक्षा करतो. श्रावण मी करेन आपली इच्छा पूर्ण. मी तसं श्रावणाला वचनही दिलं. तुझ्यासारख्या निष्ठुर माणसाने आमचे श्रावण बाळाचे प्राण घेतले. तुझ्यासारख्या माणसाकडून तीर्थयात्रा करून घेण्यापेक्षा आम्ही त्यांचं परत राजा, तू आम्हाला पुत्रवियोगाचे दुःख देऊन काय मिळवलं? अरे हा आमच्या सर्वाचा कसा आधार होता आणि तोही तू आमच्या पाठून राहून घेतलं. ऐक राजा, श्रावणाने तुला लाख क्षमा केली असेल, पण आम्ही दोघं तुला कदापि क्षमा करणार नाही. आम्ही दोघंही तुला श्राप देतोय की ज्याप्रमाणे तू आम्हाला पुत्रवियोगाच्या महादुःखात सोडलं आणि या मरणयातना दिल्यास, त्याचप्रकारे एक दिवस तुलाही पुत्रवियोगाचे दुःख होऊन तूही आमच्यासारखेच प्राण सोडशील, असा आम्ही तुला श्राप देतोय राजा, श्राप देतोय. नाही तुमचा साथ. हे राजन, मी प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू बोलतोय. राजन, शोक करून घेऊ नको. मागील जन्माच्या पापकृत्यामुळे तुला या जन्मात मृतपुत्राचा श्राप मिळाला होता. जर आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येणार आहे असं दृश्य होतं. आणि खरोखरच श्रावण बाळाची कथा मात्र आपण शाळेत असताना ऐकली होती, परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण पथनाट्याच्या द्वारे पाहिली